माढ्यामधल्या अवैध मुरुम उपसा प्रकरणामध्ये पोलीस विरुद्ध सरकार असा एक वेगळाच अंक बघायला मिळाला। टिनपाट कार्यकर्त्यांसाठी कडक शिस्तीचे कुशल प्रशासक असणाऱ्या अजित पवार यांनी कर्तव्यदक्ष महिला आयपीएस अधिकाऱ्याला फोन केला आणि यावरती चहूबाजूंनी टीका सुद्धा झाली। एकीकडे अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलंय, मात्र दुसरीकडे त्यांच्या पक्षामधल्या पदाधिकाऱ्यांनी डीवायएसपी अंजना कृष्णा यांच्या कार्यशैलीवरच शिंतोडे उडवण्याची पातळी सुद्धा गाठली आहे। बघूयात दिवसभरात काय काय घडलंय। चेहरा तो आपको समझ में आएगा ना। ठीक है सर। इतना आपको डेयरिंग हुआ है क्या? माढा तालुक्यातील कुर्डू इथे अवैध मुरुम उपसा प्रकरणी कारवाई सुरू असताना करमाळा डीवायएसपी आयपीएस अंजना कृष्णा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील फोन संभाषण व्हायरल झालं। मेरा चेहरा तो आपको समझ में आएगा ना। ठीक है सर। इतना आपको डेयरिंग हुआ है क्या? सर मेरे को कार्रवाई जो किया है मुझे कैसे पता है सर? टीसी सर मुझे पता नहीं है ना सर। मैं सिर्फ यही बोल रही हूँ। मैं डिप्टी चीफ मिनिस्टर सर, समझ रही है वो आप बोल रही है जो दे दो मुझे, मैं डायरेक्ट आपको देता हूं। कडक शिस्तीचे कुशल प्रशासक अजितदादांवर चहूबाजूंनी टीका झाली। डीवायएसपी अंजना कृष्णा यांच्या समर्थनार्थ करमाळ्याचे आराध्य दैवत आई कमला भवानीला प्रार्थना करत अंजना कृष्णा यांच्या फोटोला दुग्धाभिषेक घातला। मला असं वाटतं अजित पवारांना एक गोष्टीचं भान ठेवायला हवं की त्या आयपीएस ऑफिसर आहेत आणि त्या अतिशय उच्च शिक्षित आहेत आणि स्वतःची पातळी सांभाळून, म्हणजे खरं तर असं म्हणू नये पण पातळी सांभाळून त्यांनी वागणं गरजेचं आहे। प्रत्येकाला शहाणपण शिकवायला जातात आणि आज जे त्यांनी केलंय ते अतिशय डिस्टर्बिंग आहे। कुठल्याही प्रकारे त्या ऑफिसरला जर त्रास झाला, त्यांची बदली केली, त्यांना कुठल्याही प्रकारे त्यांचा छळ झाला तर मात्र अजित पवार तुम्हाला आम्ही सोडणार नाही। महाविकास आघाडीनेही ही संधी साधत अजित पवारांना घेरण्याचा प्रयत्न केला। आता जो तुम्ही एका आयपीएस अधिकाऱ्याला दम देतायत हे मोठे शिस्तबद्ध आहेत ना। मी बेशिस्त खपावून घेणार नाही काय बोलतात ना ते, हे काय आहे? एका आयपीएस अधिकाऱ्याला तुम्ही अशा प्रकारे दम देता, ते सुद्धा तुमच्या पक्षातल्या चोरांना संरक्षण द्या हे सांगण्यासाठी। मिस्टर अजित पवार कुठे गेला तुमचं डिसिप्लिन? डिसिप्लिन कोणासाठी आहे? शिस्त कोणासाठी आहे? नाही, सत्तेचा माज तर प्रत्येकाला झालाय। तो माज इतका आहे की तो ओसंडून वाहताना दिसतोय। त्यांना सत्ता म्हणजे आता असं वाटायला लागलं की मालक, सत्ता ही सेवेसाठी होती, पण सत्ता आता या लोकांना, महायुतीच्या सरकारला मालकी हक्काने मिळाल्यासारखं वागतायत। अखेर 5व्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपलं मौन सोडलं, म्हणजे ते समोर येऊन काही बोलले नाहीत किंवा दिलगिरी सुद्धा व्यक्त केली नाही। पण माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता, अशी स्पष्टीकरणाची पोस्ट त्यांनी ट्विटरवर लिहिली। सोलापूर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांसोबतच्या संवादाच्या संदर्भात काही व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित होत आहेत। मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत राहावी आणि ती अधिक बिघडू नये याची काळजी घेण्याचा होता। आपल्या पोलीस दलाबद्दल तसंच धैर्यानं आणि प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे। माझ्यासाठी कायद्याचं राज्य हेच सर्वात महत्त्वाचं आहे। अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलं खरं, पण त्यांच्या शिलेदारांनी कर्तव्य बजावणाऱ्या आयपीएस अंजना कृष्णा यांच्यावरच प्रश्न उपस्थित केले। उमेश पाटलांनी डीवायएसपी गणवेशात का नव्हत्या असा प्रश्न विचारला, तर अमोल मिटकर यांनी एक पाऊल पुढे जात केंद्रीय लोकसेवा आयोगाला पत्र लिहिलं आणि कृष्णा यांच्या नेमणुकीची चौकशी करण्याची मागणी केली। एवढ्या मोठ्या अधिकाऱ्याला साधारण जनरल नॉलेजमध्ये त्यांना माहीत असायला पाहिजे की ज्या राज्यात आपल्याला पोस्टिंग मिळते आहे त्या राज्याचे मुख्यमंत्री कोण, त्या राज्याचे उपमुख्यमंत्री किती आहेत, कोण कोण आहेत, हे जर त्या बाईला माहीत नसेल तर केंद्रीय लोकसेवा आयोगाने पूजा खेडकरच्या धर्तीवर असे फ्रॉड डॉक्युमेंट करून ही अंजना कृष्णा नावाची महिला अधिकारी, तिची पोस्टिंग झालेली आहे का त्याबद्दल तिची चौकशी करावी आणि जर ती महिला अधिकारी दोषी असेल तर तिला सुद्धा पूजा खेडकर प्रमाणे तात्काळ निलंबित करावं, कारण आम्हाला शंका आहे तिला पदनियुक्ती किंवा जी काही दिल्या गेली त्यामध्ये मोठा घोळ असल्याची शंका मला आहे। मुळातच असं आहे की त्या अधिकाऱ्याच्या त्या कुवतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे। बरं, मुद्दा एक अजून असा आहे, त्या डीवायएसपी आहेत, मग त्या पोलीस युनिफॉर्म मध्ये का नाही गेल्या? कशावरून ओळखायचं त्या गावकऱ्यांनी?
आम्हाला सुद्धा आज माहीत झालं ते बातम्या आल्यानंतर की ह्या DYSP IPS अधिकारी प्रोबेशनरी म्हणून त्या ठिकाणी कुर्डूमध्ये काम करतात, त्या युनिफॉर्म मध्ये का नाही गेल्या? हे सगळं सुरू असताना आम्ही कुर्डू ग्रामस्थांची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न केला. कुर्डूतील मुरुम राड्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यासह धक्काबुक्की करणाऱ्या 15-20 ग्रामस्थांवर गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकारावर गावकऱ्यांनी सावध भूमिका घेतली, मात्र मुरुम उपस्याच्या परवानगीबाबत ठोस उत्तरं काही दिली नाहीत. रस्त्याचे मुरुमीकरण करण्यासंदर्भाचा ठराव आहे आणि जनसुविधा योजनेमधून तो ठराव मंजूर करून घेऊन वर्क ऑर्डर काढलेली आहे. असं शासनाचे अधिकृत काम करत असताना या ठिकाणी मुरुम टाकण्याचं काम सुरू असताना कुणीतरी खोडसाळपणा करून पोलीस प्रशासनाला त्याची माहिती दिली. नवीन IPS अधिकारी त्यांना नियमातली काही माहिती असेल नसेल मला माहिती नाही, परंतु विषय असा झाला, हा मुरुमाचा विषय आहे तो महसूल विभागाचा आहे. तर महसूल विभागाने या ठिकाणी सर्वप्रथम कारवाईसाठी येणं अपेक्षित होतं. या ठिकाणी अजितदादांना फोन लावण्याचा वेळ का आली तर आमच्याकडे सगळी कागदपत्र आहेत, सगळे डॉक्युमेंट आहेत, वर्क ऑर्डर आहे, रॉयल्टी कशी कट होऊन जाते ती सगळं आहे. अधिकाऱ्यांना सगळं दाखवलं तरी अधिकाऱ्यांचं समाधानच होईना, कुठल्याही प्रकारचं ते ऐकायलाच तयार नाहीत. आमचंच खरं असं म्हणून बसले आणि कारवाईचा बडगा सुरू ठेवला. शेवटी नाही इलाज असतो अजितदादांना सगळी माहिती सांगितली. व्हिडिओ खरं तर व्हायरल होणं गरजेचं नव्हतं, परंतु कसा झाला आणि कोणी केला हे माहिती नाहीये. ग्रामस्थांपेक्षाही जास्त सावध भूमिका भाजपला घ्यावी लागली. अजितदादांची पाठराखण करण्यासाठी शब्द शोधताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची कसरत पाहायला मिळाली. लोकांचं काम व्हावं या भावनेनं फोन करावा लागतो अशी प्रांजळ कबुलीही त्यांनी दिली. अजितदादा चुकीच्या कामाला फार त्या ठिकाणी कुणाला फोन करत नाही. तक्रारीत आम्हाला एखाद्यावर चुकीचं सांगतो, आम्ही एखादा फोन लावतो, अधिकाऱ्याकडे समजून घेतो. त्यावेळी मात्र काही गल्लत झाली असेल तर मला वाटतं याच्यामध्ये अजितदादा जास्त सांगू शकतील. जनहितासाठी फोन करणं, सुस्त अधिकाऱ्यांना समज देणं, नियमात बसणारं काम करायला भाग पाडणं वेगळं आणि बेकायदेशीर काम करणाऱ्या तीनपाट कार्यकर्त्यांसाठी दमदाटी करणं वेगळं. हा फरक या निमित्तानं आपल्या सर्व पक्षीय राजकारण्यांना, सत्ताधीशांना समजेल अशी आशा. सुनील दिवाण, ABP माझा, कुर्डू, करमाळा.